तिथे निवडणुका जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी जागा वाटपाचा तिढा काही महायुतीतला सुटता सुटेना। महाविकास आघाडीत देखील तिकिटांचा गुंता कायम असताना महायुतीत आता नाशिक आणि साताऱ्याच्या जागेवरून जोर बैठका रंगू लागल्यात। हेमंत गोडसेंनी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन केलं तर उदयनराजेंनी दिल्लीत मुक्काम ठोकला। त्यामुळे सातारा आणि नाशिकच्या जागेबाबत चर्चांना कशा पद्धतीने उधाण आले याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। नाशिकवरून चढाओढ, साताऱ्याचा तिढा सुटेना। शिवसेनेतल्या फुटीनंतर ज्या हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंची साथ दिली त्याच हेमंत गोडसेंना आता तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। हेमंत गोडसेंच्या मनसुब्यांना आधी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुरुंग लावला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळही नाशिकच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय। त्यामुळे हेमंत गोडसेंची चांगलीच कोंडी झाली। नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यातले 3 मतदारसंघ भाजपकडे आहेत, 2 अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर 1 मतदारसंघ काँग्रेसकडे। त्यामुळे ही जागा भाजपला सुटावी असा प्रचार भाजपकडून सुरू झालाय। त्यातच मागील 8 ते 10 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू झाली। त्यामुळे हेमंत गोडसेंनी थेट मुख्यमंत्री शिंदेंचं ठाण्यातलं निवासस्थान गाठलं। मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं का आपल्या शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्या देखील आहे आणि म्हणून त्या आपल्या राज्यस्तरीय महायुतीचे सर्व जे काही नेते मंडळी असतील अशी सर्वांशी चर्चा करून आपण नाशिकची जागा ही धनुष्यबाणासाठी सोडून घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी आम्हाला दिली। नाशिक लोकसभेच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहे। नगरसेवकांची महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या जवळपास 66 आहे आणि एकूण 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहे। त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत। हे सर्वांचं आमचं एकमत ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही आज भेट दिली। छगन भुजबळांनी आपण नाशिकची जागा मागितली नाही असं सांगितलंय, मात्र त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी मात्र नाशिकच्या जागेवर दावा केलाय। नाशिकच्या जागेवर आम्ही दावा त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला असं कळतंय की भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यावर अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील। छगन भुजबळ स्वतः लढण्यासाठी इच्छुक आहेत। छगन भुजबळ साहेब असतील किंवा मग समीर भाऊ असतील, परिवारातलं कोणतरी असेल। आमच्यात अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात, त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील की कोण आहे ते। आजच कसं सांगणार, एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल? त्याला म्हणून तर म्हटलं ना, जर त्याच्या प्रश्नाला कसं उत्तर जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ही जागा सुटली का आम्हाला तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही। नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या तिढ्यात छगन भुजबळ यांची एंट्री झाल्यानं उमेदवारीची स्पर्धा आणि सस्पेन्सही वाढला आहे। या आधीच्या 2 निवडणुकीत भुजबळ कुटुंबियांना धोबी पछाड देणाऱ्या हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी अशी भावना शिवसैनिकांची आहे। तर भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा भगवा फडकल्यानं यंदा उमेदवार भाजपचाच असावा असा दावा भाजपने केलाय। या दोघांच्या भांडणात तिसऱ्या पक्षाचा लाभ होणार का आणि छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार का याकडे मतदारसंघाचं लक्ष लागलंय। हे झालं नाशिकचं। महायुतीत साताऱ्याच्या जागेचा तिढाही सुटताना दिसत नाहीये। साताऱ्यातून उदयनराजे भोसले लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत, पण या मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा ठोकलाय। उदयनराजेंना लोकसभा लढवायची आहे, पण कमळाच्या चिन्हावर, घड्याळाच्या चिन्हावर लढण्यासाठी ते इच्छुक नाहीयेत। यासाठी उदयनराजेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। या भेटीसाठी त्यांनी तब्बल 3 दिवस घालवले, तरीही तिढा मात्र सुटलेला नाही। त्याच्यामध्ये मग जाहीर ते 28 ला होईल ना बाबा, दम काढ ना, इतका दम काढला उदयनराजे दम काढत नाहीये हो का?
त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्यामुळे महाराजांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर लढलं पाहिजे अशी राष्ट्रवादीची पण इच्छा आहे. शेवटी महाराजांचा निर्णय ते वैयक्तिक घेऊ शकतात. त्यामध्ये आता देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा हे तिघे काय निर्णय घेतात आणि त्यात महाराज साहेबांचं काय मत आहे त्यानंतरच ते ठरेल. पण आमची इच्छा आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर लढले पाहिजे. साताऱ्यात उमेदवार फिक्स नसला तरी उदयनराजे समर्थकांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली. कमळाच्या चिन्हासोबत उदयनराजेंचा फोटो असलेले बॅनर्सही व्हायरल होऊ लागलेत. नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली आहे, तर साताऱ्यात उमेदवार असूनही चिन्हाचा घोळ आहे. या 2 जागांचा तिढा महायुती कसा सोडवणार हेच पाहावं लागणार आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.